नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे? चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. शुद्धीपत्र जाहिरात महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जाहिरात क्रमांक 17/2026 दिनांक 25 जून 2026 आयोगामार्फत महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026मधून एकूण 2619 रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार प्रस्तुत परीक्षा दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी प्रचलित पद्धतीने म्हणजेच ऑफलाईन होणाऱ्या पदाधारित घेण्यात येणार आहे. तसेच सदर शुद्धीपत्रकान्वये जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणांसंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्राणिम 1/2/2च्या प्रसिद्धी क्रमांक 70 सेवा 4 का 13 दिनांक 5 मे 2026 नुसार महाराष्ट्र गटक सेवेसाठी आयोगाकडे मागणीपत्र प्राप्त होत आहेत. त्यामुळे प्रस्तुत परीक्षेच्या परीक्षा आयोजनेमध्ये नवोदित संवर्ग व्यतिरिक्त समान अर्हता असणाऱ्या नवीन संवर्गाच्या महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा 2026 मध्ये समावेश करण्यात येणार असून प्राप्त मागणीपत्रांचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे आहे. विभाग पदनाम, एकूण पदे, आवश्यक अर्हता, जाहिरात नमूद वयोमर्यादा, गणनाचा दिनांक. पहिला आहे महसूल व विभाग, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, गटक, विविध नियुक्ती प्राधिकारी. एकूण पदे आहे 1539. आवश्यक अर्हता आहे संवैधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. सेवा प्रवेश नियमानुसार अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 5 ऑगस्ट 2026. दुसरा आणि तिसरा आहे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई. वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गटक आणि सहाय्यक अधीक्षक गटक. एकूण पदे आहेत 11 आणि सहाय्यक अधीक्षक गटासाठी पदे आहेत 11. कोणत्याही शाखेतील पदवीधर कोणत्याही शाखेतील पदवीधर चालणार आहेत. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026 अगोदरच्या शासन सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल राहील. चौथा आहे कृषी व पश्चिम दक्षिण मध्य विभाग. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, तांत्रिक गटक. एकूण पदेची संख्या 254. आवश्यक अर्हता आहे मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी म्हणजे BFSC धारण करणे आवश्यक. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. पाचवा आहे निश्चित दवाटप संचालक, नागरी पुरवठा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. आणि सातवा आहे आदिवासी विभाग. पदाचे नाव आहे लिपिक, टंकलेखन, विविध नियुक्ती प्राधिकरण. संख्या आहे नियंत्रण शीतवाटप संचालक नागरी पुरवठ्यासाठी कार्यालयासाठी 230, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संचालन विभागासाठी 155 आणि आदिवासी विकास विभागासाठी आहे 61 आणि महसूल व वन विभागासाठी आहे 480 जागा. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेतील पदवीधर. जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदाधिकारी नमूद केल्याप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यक. जाहिरातीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2026. त्यानंतर 9 आहे महसूल व वन विभाग. लिपिक टंकलेखन नोंदणी व मुद्रांक विभागाची जागा आहे 339. कोणत्याही शाखेतील पदवीधर. जाहिरातीमध्ये लिपिक टंकलेखन पदाधिकारी नमूद केलेल्या टंकलेखन अर्हता आवश्यक. जाहिरात दिनांक 1 ऑक्टोबर 2026. एकूण पदांची संख्या 3088. उपरोक्त संवर्गाचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय पदांचा तपशील तसेच शासन निर्णयावरून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त नवीन संवर्गाचा पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालाबरोबर शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. तर संदर्भ विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वसूचनेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
जास्त पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सर्व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याचे व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. सदर शुद्धीपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करिता अर्ज सादर करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक आहे दिनांक 8 ऑगस्ट 2026 रोजी 23:59 वाजेपर्यंत. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धती म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग UPI शुल्क भरणे आवश्यक आहे. सदर पत्रकानुसार महाराष्ट्र गट सेवा संयुक्त परीक्षा 2026 मधून एकूण 5,707 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर मूळ जाहिरातीमध्ये तसेच दिनांक 16 जुलै 2026 रोजीच्या शुद्धपत्रक इतर अटी व शर्तीमध्ये कोणतेही बदल नाही असे उपसंचिव जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग संपा देशमुख यांनी म्हटले आहे. तर ही होती MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आलेली नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.